नमस्कार. आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावती शहरात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण. 19 वर्षीय मंथन पालनकर हत्येनंतर शंकरनगर, गोपालनगरसह इतर भागात 20-25 जणांच्या टोळ्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. 5-6 कार आणि 15-20 दुचाकीचे नुकसान झाले असून शंकरनगरातील गोल जिम परिसरातही 2 कार फोडल्या. 19 डिसेंबर रोजी बालकी डॅम परिसरात मंथनची चाकूने निर्घृण हत्या झाली होती. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच टोळक्याने केडियानगर, आदिवासी नगर, शंकरनगर आणि गोपालनगरात धुडगूस घातला. चाकूचा धाक दाखवत दहशत माजवली. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन 10 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्तसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराला भेट दिली असून तपास सुरू आहे. नुकतेच पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. बनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुंडागर्दी आणि सुपारी हत्यांवर कठोर कारवाईची चेतावणी दिली होती. शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणावर पोलीस आयुक्त राकेश ओला यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काल संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता, त्यांची हत्या झाली होती. तिथे आमचे सर्व यंत्रणा, पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली. तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याराने केली होती त्या संबंधाने आपण CR नंबर 450/2025 अंतर्गत धारा 103, 190, 91, 61 अंतर्गत दर्ज केला होता. त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या ताब्यात आहे. सध्या त्यांच्या PCR घेण्याचं काम सुरू आहे. त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडियानगर, शंकरनगर जे एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली. त्यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, दांडक्याने काही गाड्यांचे नुकसान केला. त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली. त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर 794/2025 अंतर्गत धारा 189, 90, 91, 109, 311, 310, 324, 351, 52 सॅपटीत 61 BNS अंतर्गत दर्ज केला. त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास 18 आरोपी आम्ही ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये 12 आरोपी जो मेजर आहे आणि 8 आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे. त्यांनी त्यांचे पालकांच्या हवाला केला. आता हे जो आरोपी आहे त्यांना जो विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे. धन्यवाद.